दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असेल तर म्हणजे टेंबोली संघ वन स्पोर्ट्स टेंबोली त्यांच्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे जगन्नाथ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी इलेव्हन मांडा. चला सराव सत्र पुरेसं करायचं. नाना प्लीज आपल्या खेळाडूंना दबवू नका. राज यायचे आपण देखील आपल्या शुभास्ते नाणेफेक करून घ्यायचे. एका बाजूला असेल तर म्हणजे टेंबोली संघाने त्यांच्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी इलेव्हन मांडा. चला जगन्नाथ पाटील विनंती करतो यायचं आपण देखील समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. चला जगन्नाथ पाटील आपल्या संघाचा कर्णधार पाठवून द्यायचा प्लीज. टेंबोली संघाचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाणेफेक करायचे. चला आता उलट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे वन स्पोर्ट्स टेंबोली त्यांच्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी इलेव्हन मांडा. दोन्ही संघांमध्ये आपल्याला नाणेफेक होताना पाहायला मिळते. रवी कडाव आणि राजभूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेक होत आहे. नाणेफेक जिंकलेले टेंबोली संघाने निर्णय प्रलंबित ठेवलेले कारण काही खेळाडू त्यांचे अजून पोहोचत आहेत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. सर्व खेळाडू आणि टीम्स दूरवरचा प्रवास करून आपल्याला पाहायला मिळतात आलेले आहेत. पहिला सामना आपण पाहिला धाने विपक्ष भावाले दोन्ही संघ खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत येऊन पोहोचलेत. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर टेंबोली संघ देखील मांडा संघ देखील कासारवडवली कामान आणि करेश मात्रे यांचा भादवड संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आज. चला सराव सत्र खूप झालं. अजिंक्य आपण देखील मैदानाचा ताबा सोडायचा प्लीज. बघा बालाजी बाल्या यांना विनंती करतो आपण याचं जरा समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. बाल्या
दिवस सुरेख मेहनत आपल्याला आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला टेंबुली संघ आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे प्लीज जरा.
आणि मांडा संघ आपल्याला विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ना प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला टेंबोली संघ प्लीज आपले बॅट्समन पाठवायचे मैदानामध्ये. बघा धान्य संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण यानंतर आपण विनर विनर अशी लढत खेळणार आहोत, याची नोंद घ्यायची. आणि टेंबोली संघ चला प्रतीक पाटील आणि कंपनी आपण फलंदाज मैदानात पाठवायचे.
चला पंच सामना चालू करायचा प्लीज राज विनंती करतो. प्रत्येक यायचा आपला फलंदाज घेऊन मैदानामध्ये. मोनिश आणि प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक पाटील मान फ्रॉम टेंबोली. एक हा गोटेज सामना परत एकदा आपल्या भेटीस घेऊन येत आहेत. मैदानात चालू असलेला आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एक बिग फाईट मॅच. एका बाजूला आपण पाहतोय कल्याण तालुका, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी टेंबोली विपक्ष मांडा. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय मोनिशच्या बॅट मधून. गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे आणि हा येतोय चौकार. सुरेख गोलंदाजी नानांच्या माध्यमातून यावेळेस उंचावरून मारलेला प्रयत्न. झेल उडालेला. पाहूया नाना झेल खाली पोहोचतात की नाही. हो झेल खाली जरूर पोहोचले होते परंतु झेल स्वीकारू शकले नाहीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुरेखरित्या पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. बघा 3 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात नाना यांनी. पहिला चेंडू ट्रिपल धाव, तदनंतर चौकार आणि हा मोनिशच्या बॅटमधून डबल धाव एकवटली गेलेली आहे. हा पंपोल पुन्हा एकदा झेलची संधी. फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल पकडायची संधी होती जगन नाना यांना, परंतु रबर क्रिकेट म्हटलं फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं थोडं अवघड असतं. तरी पण चांगला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणाची दाद द्यायला लागेल जगन नाना यांचं. पुढील 2 वर्षामध्ये मला वाटतं 1 वर्षात 40+ मध्ये पदार्पण करतील, परंतु एखाद्या नवख्या खेळाडूला लाजवतील असा परफॉर्मन्स मैदानामध्ये चालू आहे. स्ट्राईक एंडला मोनिश. यावेळेस ओव्हरबिट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. ज्या झेलचं
घेणं गरजेचं होतं. तो झेल जगन्नाथ यांच्या हातातून सुटला आणि तदनंतर चोख प्रत्युत्तर षटकार मोनिशच्या बॅटमधून. धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या साने पुढे 15 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस देखील खोला टाकला होता. कोणतंच प्रत्युत्तर नाही मोनिशकडे आणि चेंडू जातो तो निर्धाव. बघा सर्व चेंडू सुरेख हाताळले. एक ओव्हरपिच चेंडू वगळता चांगल्या प्रकारची गोलंदाजी जगन्नाथ यांच्या माध्यमातून. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिंटू. बघा ज्युनियर चिंटू आपल्याला पाहायला मिळतात आणि सिनियर चिंटू देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बघा ज्युनियर चेंडू देखील आता गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि सिनियर चेंडू रिक्षामध्ये बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. मांडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा आपण पाहतो परिसरातील सर्व त्यांचे समर्थक सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. बघा स्वप्नीलजी केणे कोंडुरीचे एक उद्योजक आहेत उर्फ आगा यांच्या माध्यमातून जगन्नाना आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज चिंटू. स्ट्राईकला असेल प्रतीक. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिंटूची. पहिला चेंडू सुरेख हाताळला. प्रत्येकला अद्यापही सूर गवसलेला नाहीये परंतु मागील षटकामध्ये मोनिशच्या बॅटमधून एक चौकार आणि एक उत्तुंग लांब लचक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. आजचा दिवस खरं तर प्रेक्षकांची मांदी आहे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू होता चिंटूचा. अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला होता. मोनिशाला चेंडू काहीसा पिक करता आला नाही. चेंडू जातोय तो सरळ स्लीपर एरियामध्ये. एक धाव घेतोय. पहिला सामना तुम्ही पाहिला धानी विपक्ष भावाले बी. भावाले संघाने चांगली फाईट दिली. खरं तर जिंकलेला सामना भावाले संघाने गमावला आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण विश्वनाथ जाधवचं कौतुक केलं पाहिजे. एवढ्या लांबचा प्रवास करून स्पर्धा खेळण्यासाठी इथपर्यंत आलेत. यावेळेस देखील चिंटू पुन्हा एकदा वन बाउन्सचा इशारा आलेला पंचांचा आणि वाईट चेंडू घोषित केलाय. धावफलक एकने पुढे सरसावतोय. 18 धावा. यावेळेस जेल उडालेला आहे. आभाय कोणतेच मिस्टेक करत नाहीये. प्रतीक बॅक टू द पवेलियन. खूप मोठा धक्का लागलेला तो म्हणजे प्रतीकच्या स्वरूपात. टीम दिली या संघाला. बघा रिप्ले स्कीमवर आपण कशा प्रकारचा चेंडू पहिला चेंडू चिंटूने जो हाताळला तो अवे फ्रॉम द ऑफस्टिक हाताळलेला परंतु यावेळेस एक जोरदार तिखा बाउन्सर म्हटलं तरी पण वावगं ठरणार नाही त्या प्रकारचा चेंडू हाताळला. या चेंडूचं उत्तर देण्यास प्रतीक असमर्थ ठरला आणि एक सोपा साधा झेल यष्टीरक्षक अभय याच्या हातात विसवला. प्रतीक बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॉल चिंटूचा. प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आपल्याला मनीष पाहायला मिळतात. एकदा पूर्ण हो थोडंसं आपल्याला स्लिप झालेलं पाहायला मिळालं मनीष. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते परंतु थोडीशी आपली सिमेंटची खेळपट्टी आहे त्या कारणाने थोडंसं विदाउट शूज खेळत असल्या कारणाने स्लिप झाले होते ते म्हणजे रन्स घेताना परंतु 2 धावा घेण्यात कोणत्याच प्रकारचं तिथे त्यांनी हलगर्जीपणा दाखवला नाही आणि धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते ते म्हणजेच 20 धावा धावफलकावरती. चिंटूच्या षटकातील अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत. उंचावर मारलेला प्रयत्न पुन्हा एकदा हो सेफ हँड्स. चिंटू म्हटलं तर सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळतात. बघा चिंटू यांनी कमबॅक करून दिले या षटकामध्ये. लगातार 2 मोठे धक्के आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिलेले आहेत. ते म्हणजे पहिला गडी बाद झाला प्रतीकच्या स्वरूपात. तदनंतर आले मनीष देखील फारसं काही योगदान करू शकले नाही धावफलकावरती आणि मनीष देखील जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर जात असताना
बघा मनीष बाद झाल्यानंतर आता मैदानात येतात मंदार. आता मात्र टेंबोली संघ थोडासा विचार करण्यास भाग पडला असेल टेंबोली संघाला चिंटूने, कारण की सुरेख गोलंदाजी हाताळली. पहिला चेंडू सिंगल, तदनंतर सिंगल, मग प्रत्येकला डगआउटचा रस्ता दाखवला. तदनंतर पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या मनीषने, मग मनीषला देखील डगआउटमध्ये. यावेळेस लोवर वन मारा, सुरेख गोलंदाजी, वर ग्रेट पहिल आपल्याला पाहायला मिळते चिड्डूच्या माध्यमातून. धावफलक स्थिर, 20 ऑन द स्कोर कार्ड. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. नेक्स्ट गोलंदाज अशोक दिंडा, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आपल्याला पाहायला मिळतं. सुरेख सुरेख गोलंदाजी. बघा अशोक म्हटलं तर व्हेरिएशन खूप आहेत त्याच्याकडे. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी हाताळले अशोक उर्फ दिंडा. नेक्स्ट चेंडू अशोक दिंडा. यावेळेस होता हाफ ट्रॅकर होता, सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. कॅप शोधला आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधील दरी भेदली आणि चेंडू चाललाय तो सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. बघा जोपर्यंत मोनिश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मोठी धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न टेंबोली संघाचा असेल. यावेळेस होता हाफ ट्रॅकर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अशोकची, परंतु यावेळेस थोडेस दिशेपासून भरकटले. स्वैर मारा, दिशाहीन मारा. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल करायचा होता. स्वतः जयेश येतात चेंडू खाली, जयेश राजे असतील. त्यांना माहिती आहे किती जरी प्रयत्न केले तरी 2 धावा घेण्यापासून आपण त्यांना थांबवू शकत नाही. दोन्ही खेळाडू एकाच कॅलिबरचे आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मंदार आणि मोनिश मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोनिश 100 स्टाईलने टॅप केलेला चेंडू होता. कबा जयेश राजे. एक छोटीशी मिस्टेक सुद्धा तुम्हाला या सामन्यामध्ये भारी पडू शकते. त्याच प्रकारचं गच्चा असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं जयेशच्या माध्यमातून. धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचतोय. 33. बघा आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या तर त्या म्हणजे 4 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेस लाईन चांगली होती परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं. पुन्हा एकदा वाईट चेंडू. नेक्स्ट बॉल उंचावरून ओव्हरपिच चेंडू. यावेळेस चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मोनिशच्या बॅटमधून या षटकामध्ये देखील एक षटकार. यावेळेस देखील नशिबाची साथ लागते. मोनिश नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेला दिसतोय, कारण पहिल्या षटकामध्ये देखील त्यांचा एक झेल ड्रॉप झाला. जगन नाना यांनी नंतर झेल फॉलोथ्रोमध्ये सोडला. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये चिंटूवर
2 गडी बाद मिळवण्यात यश मिळवलं. आणि आता अशोक याच्या षटकात देखील एक जीवदान आपल्याला मिळताना पाहायला मिळतंय मोनिशला. तब्बल 21 धावांचं षटक फेकून गेलं तर म्हणजे अशोक 41 धावा आता दाफलकर पाहायला मिळतात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. बघा प्रत्येक कायसा काळबंत्र देण्यासाठी आलेले आहेत मोनिश आणि मंदारला. सुरेख गोलंदाजी आपण पाहिलेली चिंटूची दुसऱ्या षटकामध्ये, परंतु या सेकंड स्पेल मध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते चिंटू. यावेळेस देखील चिंटू एक मंजा हुआ खिलाडी बनून आपण ज्याच्याकडे बघू शकतो. मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये चिंटूने स्वतःमध्ये जो इम्प्रूव्हमेंट केलेला आहे तो वाकणीने दोघं सुरक्षित गच्चा फेके आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावर आपल्याला पाहायला मिळालेल्या. अपघात होण्याची दाट शक्यता होती, परंतु दुर्घटना से देर भली सावधानी से मौत टली, असं काहीच समीकरण मैदानात पाहायला मिळालं. आता मात्र मंदार पाहूया चिंटूवर कशा प्रकारची फलंदाजी करण्यात यशस्वी ठरतोय. लॉंग स्टेप सीमारेषेच्या दिशेने चेंडू चाललाय आणि हा देखील आलेला हात चौकार. मंदार याने देखील आता हात खोलण्यास सुरुवात केलेली आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चिंटू जरूर करतोय, परंतु चिंटूला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. क्षेत्ररक्षक थोडंसं हलगर्जीपणा दाखवतात. रबर क्रिकेट आहे मित्रांनो, समजू शकतो, परंतु संघासाठी संघाच्या नावासाठी तुम्हाला मैदानामध्ये परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. यावेळेस भरपूर वेळ मिळाला आणि अखेरीस चेंडू ने सीमारेषा ओलांडली. षटकार बंधाऱ्याने सुरेख फटका. बघा जसा चेंडू पडला थोडासा रिलीजिंग पॉइंट आपण पाहिला मागील चेंडूपेक्षा पुढे होता. आडव्या पट्ट्याने फोर्सिंग स्ट्रोक ताकद एकवटली आणि चेंडूला घातले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळी देखील रक्षकाच्या दिशेने सुरेख झेल टिपलेला आहे. एका वेळेस आपण पाहिलं तर वाटलं का हा फटका सीमारेषा सहजगत्या ओलांडेल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चित्ताच्या वेगाने पोहोचले आणि काय झेल टिपला. स्लो मोशन मध्ये आपण फक्त रिप्ले स्क्रीन मध्ये बघा पहिल्या चेंडूवर आला ट्रिपल धाव, त्यानंतर चौकार, मग आला षटकार आणि त्यानंतर मंदारच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक गडी बाद झालेला तो म्हणजे टेंबिवली संघाचा. आता मात्र भंडारची जागा जशी वेकन्स प्लेस तब्बल 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात चिंटूने. शेवटचा चेंडू हा देखील चेंडू स्लो बॉल बनवता चोख प्रत्युत्तर. चिंटू देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. षटकार जरूर मारून दिला, परंतु बॅक टू बॅक लगेच सोहमला आपल्या डगआउटच्या आश्रयाला पाठवून दिलेलं आहे. चिंटूची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 4 गडी जे बाद केलेत ते फक्त आणि फक्त चिंटूने केलेले. जगन्नाने याची नोंद घ्यायची आपण देखील. आणि धावसंख्या तब्बल 15.00 च्या सरासरीने आपण पाहतोय. 6062 ऑन द स्कोर कार्ड.
बघा आणि गोलंदाजी माखवर आपण पाहतोय संकेत. पहिला चेंडू जसा चेंडू पडला हातभर वळण घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षक अभयच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओल्या विकेटवर सुद्धा चेंडू वळवण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते संकेतकडे दिसते. हा चेंडू झेलून आलेला आहे, पाहूया. जगन नाना यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. बघा चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली मोनिशच्या बॅटमधून. तब्बल 6 षटकार घेतलेत आणि यावेळेस पुन्हा एकदा झेल. सुरक्षित रक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील की नाही, अभय आहेत आणि अशा प्रकारे मोनिश बॅक टू द पवेलियन. कुठेतरी आपल्याला थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, कॉलिंगचा अभाव आपल्याला कमी पाहायला मिळाला. तिथे दोघांमधला संवाद झालेला नाहीये आणि जो मोनिश मांडा संघावरती भारी पडलेला, मांडा संघावरती ज्याने आक्रमण फक्त आणि फक्त चौकार षटकारांमध्ये डिलिंग करत होते, त्या मोनिशला रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पवेलियनच्या आश्रयाला ढकललेला आहे, ते म्हणजेच मांडा संघाने. बघा रिक्षा सरळ चालवायचे प्लीज, जरा तिथे थोडंसं स्लीपर वगैरे जागा आहे, प्रेक्षकांनी देखील याची नोंद घ्यायची आहे. संकेतचा नेक्स्ट बॉल, यावेळेस देखील काय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा यावेळेस एकच धाव. संकेतचं देखील कौतुक केलं पाहिजे, ज्या प्रकारची फटकेबाजी होत आहे त्याला अनुसरून गोलंदाजी करत असताना मैदानात दिसतो संकेत. हा चेंडू वाईट. बघा तौसिफ देखील आलेले आहेत मैदानामध्ये खेळण्यासाठी, त्यांना देखील नईम शेख यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या. टिटवाळ्याचे उद्योजक आहेत ते देखील. पुढील चेंडू, हा चेंडू स्लो रन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू पडला, राईस झाला, टेक ऑफ. आणि आता मात्र शेवटचे निर्णायक 2 चेंडू शिल्लक असणारे स्लॉगोर ते तोडच्या षटकातील. आणि हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने हुक केला, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. तब्बल 78 धावा दाखलकर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या शेवटच्या षटकातील किती धावांपर्यंत मजल मारतो ते बघायचं आपल्याला. टेंबुली हा संघ पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला होता, यावेळेस मात्र चेंडू जातो. थोडस आपल्याला तिथे जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं. अशा प्रकारे गडी बाद होते. तब्बल 80 धावा झालेल्या धाव फलकावरती आणि 81 धावांचं एक महागडं आव्हान सेट केलं, ते म्हणजेच मांडा या संघासमोर.
19 धावा आलेले आहेत. शेवटच्या षटकात त्याची नोंद घ्यायची. बघा 80 धावा सेट केल्यात आणि 81 धावांचं टार्गेट असणार ते म्हणजे मांडा संघासाठी. मांडा संघाकडून आपण ओपनिंग पेअर पाहतो ते म्हणजे चिंटू आणि अशोक. बघा 80 धावांचं टार्गेट असेल. स्वतः प्रतीक बोलतात का 80 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू सुरेख हाताळलेला चिंटूच्या विरोधात प्रतीक याने. सुरेख चेंडू होता. आता मात्र नेक्स्ट चेंडू अशोक. अशोक याच्यासाठी देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. पंच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू असणार वाईड. शॉर्ट पिच गतीचा चेंडू होता. चेंडू काहीसा अशोकला समजला नाही आणि चेंडू जात होता पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगतात. 2 चेंडू फेकलेत आणि एक वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव खर्च झाली आहे. यावेळेस व्हॉट अ ग्रेट शॉट, लॉफ्टेड हिट, विराट कोहली स्टाईल, कॉपी बुक स्टाईल फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी आलेला षटकार. यावेळेस देखील उंचावरून प्रहार केला झाला. प्रतीकला बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार.
हो, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा बॅट रोल केली होती, परंतु चेंडू काहीसा बॅटच्या रेंजमध्ये आला नाही आणि चेंडू जाऊन दिसत होता सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळी देखील उंचावर उडलेला आहे. पाहूया चेंडू. हो, सुरेख क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 ते 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि इथे देखील गच्चापैकी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर स्वरूपात तिसरी धाव पूर्ण, चौथीचा प्रयत्न, 4 धावा पूर्ण आणि अशा प्रकारे 5 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघा, चांगला सेव्ह केला होता तिथे सोहमने, परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या 5 धावा धावफलकात ऍड होत आहेत आणि षटकाची होते समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 19 या धावसंख्येवरती आपण पाहताय. बघा, एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, अशोक स्ट्राईक घेण्यासाठी यश एक चेंडू गॅदर करू शकले नाहीत आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होतात. ज्या धावसंख्येची गरज आहे, ज्या धावसंख्येच्या ऍव्हरेज नुसार मांडा संघ चाललेले आहेत, अतिशय उत्तम असे सुरू आपल्याला पाहायला मिळते. मांडा संघाकडून हाफ ट्रॅकर होता, मोनीस जाते स्वतः चेंडू खाली आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 2 धावा घेण्यास कोणतीही चूक करताना दिसत नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. अशोक असतील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चिंटू. यावेळेस यशचं देखील स्वागत केले जाते षटकाराने. हुकचा देखणा नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते अशोक एडे यांच्या बॅटमधून. हा तिसरा षटकार आपल्या पारीचा आणि आपल्या संघाचा. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. 27 ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा झाल्यात, सॉरी माफ करा. यावेळेस थोडे फिंगर रोल केले होते, गतीमध्ये मिश्रण केलं होतं. बघा, अशोकला माहिती आहे, अशोक एक असा नेट ऍव्हरेज सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला यश कडून देखील. अशोक 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 आणि अशोक, फक्त आणि फक्त एकच नाव आता मैदानामध्ये पाहायला मिळतं, फक्त आणि फक्त अशोक. षटकार आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा यशवरती आक्रमण केलं जाते. या षटकात देखील 2 षटकार घेतले जातात अशोकच्या माध्यमातून. पाच चेंडू फेकलेत यशाने. यशच्या ओव्हरचा आपण अनालायझिंग पाहायला गेलो तर 2 धावा पहिल्या चेंडूत, नंतर 2, तदनंतर षटकार, मग 2 आणि पुन्हा एकदा षटकार. हा चेंडू नो चेंडू होता. एक जेन्युइन रबर प्लेअर ज्या प्रकारचे फटके खेळतो त्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच आम्हाला कळतात का हा चेंडू असणार आहे नो +4 आणि पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट.
फ्लॅटेड स्ट्रोक, लोअर फुलटच चेंडू होता. वाचण्याचा प्रयत्न करत होते कुठेतरी फलंदाज, ज्यापासून गोलंदाज वाचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अशोक ज्या प्रकारची फलंदाजी करत आहे, मैदानात आग ओकतोय भर पावसाच्या दिवसांमध्ये, आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला थोडासा बदलाव पाहायला मिळतात. एक लेफ्ट हँडेड गोलंदाज म्हणून मोनिश पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. स्ट्राईकला चिंटू, हो स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय. डॉट चेंडूची सांगता, स्लाइस केले पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न, सुरेख फेकी देखील पाहायला मिळाली, फक्त परंतु गॅदर करता आला नाही प्रत्येकला चेंडू. तोपर्यंत 2 धावा घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही चिंटू आणि अशोकला. लोअर पद्धत लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू होता, परंतु तो चेंडू पायावर टाकलेला. चिंटूला अजून मला वाटतं लाईन लेंथ सोर सापडलेला नाही. कशा प्रकारची फलंदाजी करायला हवं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतात मोनिशच्या षटकातील. मोनिश याने धावसंख्येवर ब्रेक लावलेला आहे आतापर्यंत. तरी धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 52 ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडूंमध्ये भरपूर स्ट्रगल करतोय तो म्हणजे चिंटू. हा चेंडू देखील सुरेख चेंडू होता. बघा 1 बाउन्स कॉल दिलाय आणि 1 फॉर द ओव्हर. पंचांचा इशारा होता वाईड. अतिरिक्त धावसंख्येत भर. यावेळेस जोरात चेंडू टाकला, तेवढंच दुप्पट वगैरे बॅट घुंगिरवली आणि चेंडू चाललाय फाईन लेगच्या वरून उत्तुंग. उंचाई का 8 आणि लंबाई का 10. अशा प्रकारचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाऊन सरसावते. 59 ऑन द स्कोर कार्ड. मुनिश यांनी 4 चेंडू सुरेख हाताळलेले, त्यानंतर एक वाईड आणि हा आलेला षटकार. हा चेंडू खोलात टाकला. कोणतंच उत्तर नव्हतं. ब्रह्मास्त्राचा वापर केला. चिंटूला पवेलियनचा रस्ता दाखवला आणि अशा प्रकारे आता मात्र 2 षटकांमध्ये धावसंख्येची गरज असणार ते म्हणजे 21.
बघा चौथ्या षटकात आपण पाहतोय सोहम आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर सिंगल धाव एकवटले. जयेश राजे उंचवरून आलेला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुरेख झेल टिपलाय, फलंदाज बाद. जयेश राजे बॅक टू द डिपार्ट्स. यावेळेस देखील टॅप केलेला अँड्रम बॅकस्टाईलने टॅप केला. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न मनीष आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, गॅदरिंग सुरेख पाहायला मिळते. बघा 62 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असणार आहे. सहा चेंडू शेवटचे अंतर. हो, पुढे ससून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावा. 3 मोठे ब्रिगेड करावे लागतील जर हा सामना आपल्या खिशामध्ये टाकायचा असेल मांडा संघाला. बासष्ट धावा आपल्याला दाफलकर पाहायला मिळतात. सुरेख चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश निर्णायक षटक घेऊन. डिंडा पहिला चेंडू, हाय अँड हँडसम मायटी हिट, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. अशोक एरे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. 50 अप. अशोक यांचे 50 धावा देखील पूर्ण झालेले आहेत. अशोक वेल प्लेड. 5 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज असणार आहे. नेक्स्ट बॉल मोनिशचा. मोनिशने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती अशोकच्या विरोधात, त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अशोकची मोनिशच्या विरोधात. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. हो, सुरेख चेंडू.
चला पंच सामना चालू करायचा प्लीज. यस पंच. अरे झेल उडालेला आहे, झेल उडालेला आहे. सुरेख झेल उडालेला, परंतु आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. दोन चेंडू आणि 11 धावेची गरज असणार आहे. सुरेख फटका, सुरेख फटका, परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहणार आहे. एक चेंडू आणि 10 धावेची गरज असणार आहे. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, वेल प्लेड अशोक. चांगली फलंदाजी केली, चांगला गेम दाखवलात. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला गेम दाखवलात तुम्ही, परंतु शेवटच्या मोमेंटला मांडा संघाने आपल्या हातातून सामना स्वतःच रिलीज केला.